देशातील युद्धाची जन्य परिस्थितीमुळे सध्या आता पेट्रोल पंपाच्या इंधनावर सुद्धा पडलेला आहे। काल संध्याकाळपासून भंडारा जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत नाही अशी अफवा पसरली असून काल सायंकाळपासून जे रांगा आहेत ते लागलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता की जे रांगा जे आहेत ते आता सकाळपर्यंत सकाळी सुद्धा अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात रांगा आपल्याला दिसत आहेत। जे नागरिक आहेत अर्धा 1 किलोमीटर पासून सध्या इथं रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। फोर जे 4 चाकी आहेत ते सुद्धा इथं त्यांच्या रांगा सुद्धा इथं लागलेल्या आहेत। नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की अफवा पसरली आहे की पेट्रोल पंपावर इंधन साठा नसल्यामुळे पेट्रोल मिळणार की नाही मिळणार याची सुद्धा आपल्यासमोर पसरली आहे। जे नागरिक आहेत सकाळपासून इथं लाईनमध्ये आहेत। काय सांगाल की तुम्ही इथं किती वाजतापासून इथं लाईनमध्ये आले आहेत? मी सकाळच्या 8:30 वाजेपासून इथं लाईनीमध्ये आहो। भर उन्हामध्ये पेट्रोलचा खूप त्रास होत आहे नागरिकांना। तुम्हाला काय माहिती पडलेली आहे? पेट्रोलचा साठा कमी झालेला आहे असं ऐकण्यात आलेले आहे। पेट्रोलचे भाव वाढत आहेत असं ऐकण्यात आलेले आहे। तर नक्कीच हे जे नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांच्यामध्ये म्हणजे कुठे भीती निर्माण झालेली आहे की पेट्रोल मिळणार नाही आणि पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत। त्यामुळे सध्या जे नागरिक आहेत ते इथं सकाळपासून किंवा काल सायंकाळपासून रांगा इथं लागलेल्या आहेत। त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरवठा साठा सुद्धा आहे, मात्र जे नागरिक आहेत ते सध्या आता त्यांच्या संभ्रम निर्माण झालेला आहे की सध्या आता जे पेट्रोल पंपावर जे आहेत इंधनाचे सुद्धा लॉकडाऊन होतो काय असा सुद्धा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।